सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार। सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी सौ अनुराधा भुस्कट, शहराध्यक्ष परतवाडा, तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते। मैत्रिणींनो, आपण देवाची खूप भक्ती करत असतो, देवाची सेवा करत असतो आणि देव शोधत असतो, पण आपण मूर्तीची पूजा करतो, पण मूर्तीची सेवा करून आपल्याला काहीही मिळत नाही। तर माझं असं म्हणणं आहे की देव आपल्याला जर सापडवायचा असेल, मिळवायचा असेल, तर तो खरा मानवांमध्येच आहे। मानव हाच खरा धर्म आहे। आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळी, आई वडील, सासू सासरे, वृद्ध व्यक्ती हेच आपले खरोखरचे देव आहेत। यांची जर आपण सेवा केली तर आपल्याला त्या वृद्ध लोकांचे आशीर्वाद तर मिळतातच, त्यासोबतच आपल्याला एक वेगळं समाधान सुद्धा मिळते। आशीर्वादासोबतच आपल्याला आध्यात्मिक आपली उन्नती सुद्धा होत असते। त्यासोबतच आपसुकच आपल्या सभोवताली पॉझिटिव्ह वेव्स सुद्धा निर्माण होत असतात। त्यामुळे मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, आपल्या घरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, गुरुजन आहेत, यांचा आपण नेहमी सेवा केली पाहिजे, आदर सत्कार केला पाहिजे। वृद्धांची अडचण समजून त्यांची सेवा करणे म्हणजे आपल्या घरातील आई वडिलांची, सासू सासऱ्यांची, आजी आजोबांची किंवा इतर कोणत्याही वडीलधाऱ्यांची सेवा करणे। आपण देवाचे नाव घेतो, माळा फिरवतो, जप तप उपवास करतो आणि त्याला धर्म म्हणतो, पण वडीलधाऱ्यातच जिवंत देव असतो। शिक्षण घेतले, आकडेमोड शिकलो तर त्याचा उपयोग या सेवा कार्यासाठी करायला हवा। वृद्धांना काही काम असेल तर त्यात मदत करावी, त्यांचे पाय दुखत असतील तर चोळून द्यावेत। केवळ शरीरच नाही तर मन दुःखी असेल तर त्यांना दिलासा द्यावा, आनंदी ठेवावे, आवडते जेवण बनवून खाऊ घालावे, हाच खरा सेवा धर्म आहे। त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ द्यावा। वृद्धावस्थेत त्यांना अनेक त्रास होतात, त्यांच्या वेदना समजून घेऊन त्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा त्यांचे मन प्रसन्न होते। आजकाल मुलं मोठी झाली की लग्न करून पत्नीला घरी आणतात आणि सासू सुनांमध्ये किरकोळ भांडणे सुरू होतात, मग मुलगा आणि सून वेगळं घर काढतात। वृद्ध आई वडिलांना मदतीची गरज असते, पण कोणी मागे वळूनही बघत नाही। जेव्हा त्यांची सेवा करायची वेळ येते तेव्हा त्यांना तिरस्काराने घरी ठेवले जाते। लग्नानंतर मुलगा आणि सून जर आई वडिलांबरोबर राहणार असतील तर भांडणं टाळायला हवेत, समजूतदारपणा ठेवून आपली हट्टाची पकड सोडायला हवी। वृद्धांची सेवा करताना आपली मजा मस्ती बाजूला ठेवावी लागते। मला बाहेर जायला मिळत नाही, माझ्यासाठी वेळ नाही, अशी मनात खंत ठेवू नका। शहरांमध्ये तर वर्षातून एकदा दोनदाच वृद्धांना फोन करून विचारपूस केली जाते। त्याऐवजी वेळ काढून प्रत्यक्ष जाऊन प्रेमाने वागलो तर त्यांना खूप आनंद होतो। जर आपण आपल्या आईवडिलांना दुःख दिलं तर आपलं घर जीवन बिघडतं आणि धर्म अध्यात्मातही अडथळा निर्माण होतो। वृद्धांची व्यथा समजून सेवा केली पाहिजे, कारण आजच्या काळात सर्वात अधिक दुःखी जर कोणी असेल तर ते वृद्धच आहेत। त्यांची वेदना अशी असते की ना ती कोणाला सांगता येते, ना सहन करता येते, ना त्यातून जगता येतं, ना त्यातून मरण येतं। वृद्धापकाळात त्यांच्या स्वतःच्या मुलांनीच त्यांची काळजी घ्यायला नकार दिला आहे। मुले नवीन विचारसरणीची, पालक जुनी, त्यामुळे दररोज मतभेद तंटे होतात। जनरेशन गॅपमुळे कडवटपणा वाढतो। लग्न करून जर मुले घरी राहू लागली तर सुरुवातीचा स्नेह नंतर द्वेषात रूपांतरित होतो। परस्पर अपेक्षा, वेगळ्या सवयी, मतभेद, समजून न घेण्याची वृत्ती आणि रोजचे खटके यामुळे संबंध बिघडतात। मुले पालकांचे दोष पाहू लागतात, त्यांना सतत वाटते आम्ही इतके वर्ष त्यांची सेवा केली आणि आता आम्ही त्यांच्यासाठी नकोसे झालो आहोत। आई वडिलांवरचा मुलांचा प्रेम तुटतो, भावना सुकतात। वृद्धापकाळात सेवा करताना मुलांना कंटाळा येतो, कारण अनेक वर्षापासून त्यांनी त्यांच्यात फक्त दोषच पाहिलेले असतात, त्यामुळे प्रेमाने सेवा करता येत नाही आणि ही गोष्ट पालकांच्या हृदयाला फारच बोचते। घरातील सुखशांती हरवते। मुलगा पत्नीवर अधिक अवलंबून होतो आणि आई वडिलांपासून लांब जातो। शेवटी तो स्वतंत्रतेच्या नावाखाली वेगळं घर काढतो। काही मुले तर इतके निर्दयी होतात की आई वडिलांना घरातून बाहेर टाकतात किंवा वृद्धाश्रमात पाठवतात।
वय वाढत जातं तसं शारीरिक वेदना आणि लाचारीही वाढते। तेव्हा वृद्धांना सतत आठवतं की आमच्या वेळेस आम्ही जबाबदाऱ्या पेलल्या, पण आता मुलं आम्हाला साथ देत नाहीत। पैशांची अडचण असेल तर ते अधिकच असहाय्य वाटतात आणि ज्यांच्याकडे पैसा संपत्ती आहे त्यांनाही एकटेपणा, संवादाचा अभाव, प्रेमाचा अभाव जाणवतो, म्हणूनच ते दुःखी असतात। म्हणूनच मैत्रिणींनो, आपल्या आईवडिलांची, आपल्या सासू सासऱ्यांची, वृद्धांची, आपल्या घरातील थोरा मोठ्यांची काळजी घ्या आणि खरोखरच तुमचं जीवन आनंदमय बनवा।